गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द बीडब्ल्यू. बीडब्ल्यू मध्ये बेटा आपण काल दोन महत्वाचे कन्सेप्ट बघितले होते. ते म्हणजे कुठले? मॅग्नेटिक फ्लक्स आणि अजून एक कुठले? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. ठीक आहे, दोन कन्सेप्ट कुठले कुठले होते? मॅग्नेटिक फ्लक्स आणि सेकंड कन्सेप्ट कुठला होता? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मग मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय असतं? आठवतं का बेटा? द टोटल नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्सेस. आठवतं बेटा? द टोटल नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्सेस. ठीक आहे, प्रेझेंट इन द मॅग्नेटिक फील्ड इज नोन एज व्हॉट? मॅग्नेटिक फ्लक्स. डिनोटेड बाय व्हॉट? फाय. युनिट काय होतं त्याचं? वेबर होतं. आठवतंय? नेक्स्ट पुढची डेफिनेशन जी आपण बघितली होती ती म्हणजे कुठली होती बेटा? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. आठवते बेटा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी काय सांगते? इट इज द रेशिओ. इट इज द रेशिओ कशाचा? मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. इट इज द रेशिओ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय असतो? फाय. आणि ए म्हणजे काय झालं? एरिया. युनिट किती आलं त्याचं? वेबर पर मीटर स्क्वेअर. किंवा अजून एक सायंटिस्ट पकडला, तो काय बोलला? माझं नाव लिहायचं. तो कोण होता? टेस्ला. ठीक आहे, बरं. आता माझा पुढचा क्वेश्चन चालू होईल, म्हणजे पुढची डेफिनेशन चालू होईल. ती म्हणजे कुठली आहे? ती म्हणजे आहे बेटा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. कुठली आहे? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. त्यालाच अजून एक नाव आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. आता बऱ्याचशा मुलांना डेन्सिटी आणि इंटेन्सिटी मध्ये कन्फ्युजन आहे. नीट वाचायचं. डेन्सिटी विचारलंय का इंटेन्सिटी विचारलंय बेटा? डेन्सिटी असेल तर बी येतं, इंटेन्सिटी असेल तर एच येतं. लक्षात ठेवायचं. डेन्सिटी असेल तर काय येतं? बी येतं. इंटेन्सिटी असेल तर एच येतं. ठीक आहे, बरं. आता जसं याचा डेफिनेशन याच्या फॉर्म्युलावरती डिपेंडेंट होती, राईट? काय? रेशिओ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. फॉर्म्युला होता बेटा, त्याच्यावरची डेफिनेशन. तशी याची नाहीये. मग याचा कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट काय बेटा माहितीये का? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी और मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. काय असते? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी किंवा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ हा एक प्रकारचा फोर्स आहे. एक प्रकारचा काय? फोर्स आहे. कोणीतरी एक्सपिरियन्स केला असेल तर फोर्स. कोणी एक्सपिरियन्स केलेला? मग तो फोर्स एका नॉर्थ पोलने एक्सपिरियन्स केलेला असतो. आता मॅग्नेट मध्ये दोन पोल असतात, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. ठीक आहे, सपोज हा नॉर्थ पोल आहे. ठीक आहे, आणि हा इकडे काय झाला बेटा? साऊथ पोल झाला. हा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. द फोर्स एक्सपिरियन्स बाय अ नॉर्थ पोल. द फोर्स एक्सपिरियन्स बाय अ नॉर्थ पोल ऍट दॅट पॉइंट. कुठल्याही एखाद्या पॉइंटला. जसं ऍट दॅट पॉइंट आहे म्हणजे कुठल्याही एखाद्या पॉइंटला नॉर्थ पोल मध्ये जो कुठलाही फोर्स एक्सपिरियन्स होईल, नॉर्थ पोल मध्ये कुठल्याही पॉइंटला ऍट दॅट पॉइंट म्हणजे कुठल्याही एखाद्या पॉइंटला नॉर्थ पोल जो कुठलाही फोर्स एक्सपिरियन्स करतो त्याला काय नाव आहे बेटा? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. पुन्हा एकदा, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजे काय? की नॉर्थ पोल जो कुठलाही फोर्स एक्सपिरियन्स करेल त्याला नाव काय दिलं बेटा? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. पुन्हा एकदा, नॉर्थ पोल कुठल्याही पॉइंटला जो कुठलाही फोर्स एक्सपिरियन्स करेल त्याला काय नाव दिले? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. पुन्हा एकदा डेफिनेशन काय सांगता येईल? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ काय? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज डिफाइंड एज द फोर्स एक्सपिरियन्स बाय कोणी एक्सपिरियन्स केलेला? द फोर्स एक्सपिरियन्स बाय नॉर्थ पोल ऍट दॅट पॉइंट. ऍट दॅट पॉइंट इन अ मॅग्नेटिक फील्ड. ऍट दॅट पॉइंट इन अ मॅग्नेटिक फील्ड. बरं, ही झाली त्याची डेफिनेशन. त्याचा फॉर्म्युला एच. एच म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ किंवा मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. फॉर्म्युला किती? एन इंटू आय अपॉन एन. फॉर्म्युला किती आहे? एन इंटू आय अपॉन एन. एन म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स. आय म्हणजे काय? करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. एल म्हणजे काय? लेंथ ऑफ द मटेरियल. एल म्हणजे काय? लेंथ ऑफ द मटेरियल. युनिट बघायला गेलात बेटा तर सगळ्यात पहिले त्यांनी एम्पियर लिहिलंय. आयच युनिट लिहिलंय. आयच युनिट काय असतं? एम्पियर. एनच युनिट काय असतं? टर्न्स. एनच युनिट काय असतं? टर्न्स. आणि लेंथ युनिट काय असतं? मीटर. युनिट काय? एम्पियर टर्न्स पर मीटर. त्याला टी ए अपॉन एन पण लिहितात. टी का लिहिली? पहिले टर्न्ससाठी, मग आय कोणाचा? ए कोणाचा? एम्पियर्सचा. आणि पुन्हा खाली काय बेटा? मीटर. दोघी डेफिनेशन चालतात. पण शक्यतो आपण त्या लिहिताना काय लिहितो बेटा? एम्पियर टर्न्स पर मीटर. लिहिताना काय लिहितो? एम्पियर टर्न्स. उलट लिहितो फक्त. आयचा पहिला लिहायचा, एनचा नंतर लिहायचा. आयचा एम्पियर आला, एनचं टर्न्स आलं. एम्पियर टर्न्स अपॉन मीटर. की त्याला बचलो? एम्पियर टर्न्स अपॉन मीटर. पुन्हा एकदा, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. काय असतं मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी? इट इज द फोर्स. इट इज द फोर्स. कोणी एक्सपिरियन्स केलेला? बाय अ नॉर्थ पोल ऍट दॅट पॉइंट. बाय अ नॉर्थ पोल ऍट दॅट पॉइंट. लक्षात आलं बेटा? एक 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 लिहून घेऊ. आता हेडिंग टाका मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. हेडिंग टाका मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. हेडिंग टाका मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. लिहून घ्या magnetic field strength or magnetic field intensity, magnetic field strength or magnetic field intensity
magnetic field strength or magnetic field intensity is defined as the force experienced by a unit north pole is defined as the force experienced by a unit north pole. It is defined as the force experienced by a unit north pole. It is defined as the force experienced by a unit north pole at that point. The force experienced by unit north pole at that point in a magnetic field. 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 झालंय? खालच्या ओळीतल्या H is equal to N into I upon L. खालच्या ओळीतल्या H is equal to N into I upon L. H is equal to N into I upon L. खालच्या ओळीत पुन्हा where H is equal to H म्हणजे काय बेटा? Magnetic field strength or magnetic field intensity. H is equal to magnetic field strength or magnetic field intensity. H is equal to magnetic field strength or magnetic field intensity. Capital N is equal to number of turns. Capital N is equal to number of turns. I is equal to current. And L is equal to length in meter. खालच्या ओळीत its unit is ampere turns per meter. 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 ओके झाले बच्चलो. ओके पुढचा. ओके आता रिलेशन बिटवीन कोणामध्ये बेटा? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी अँड मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. रिलेशन पुढचा कन्सेप्ट काय बेटा? रिलेशनशिप बिटवीन कोणाकोणामध्ये? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी अँड मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. आता चुकून मला इथे फील्ड लिहिलं गेलं, ऍक्च्युली हे फ्लक्स आहे बेटा. ठीक आहे, हे काय बेटा? फ्लक्स. चुकून माझ्याकडनं काय लिहिलं गेलं होतं? फील्ड आहे. ठीक आहे, पण ऍक्च्युली बोलताना पण मी फ्लक्सच बोललोय. ठीक आहे, कुठे काही फील्ड बोललो नव्हतं. याचं काय नाव बेटा? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. आणि इकडे काय? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ त्याला अजून एक काय? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. त्याला अजून एक काय ना? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. ओके, मग मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी किंवा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ या दोघांमध्ये एक रिलेशन आहे. तो रिलेशन म्हणजे काय? डायरेक्टली B इज इक्वल टू म्यू एच. आता याचं डेरिव्हेशन तुम्हाला नाहीये बेटा, इलेक्ट्रिकल मध्ये आम्ही ते घेतो. इलेक्ट्रिकल वाल्यांना आम्ही ते डिटेल मध्ये सांगतो की B इज इक्वल टू म्यू इंटू एच कसं येतं. ठीक आहे, पण तुम्हाला सांगायची गरज नाही. बीडब्ल्यू वाल्यांना तुम्हाला इथे डेरिव्हेशन नाहीये, फक्त रिलेशन 2 मार्कासाठी विचारतो. रिलेशन काय? B इज इक्वल टू म्यू एच. ज्याच्यामध्ये म्यूची किंमत हा म्यू म्हणतात बेटा. याला काय नाव आहे? म्यू. MEW नाव काय बेटा त्याचं? म्यू. ठीक आहे, म्यू इज इक्वल टू किती असं? म्यू 0 इंटू म्यू आर. आता म्यू म्हणजे कसं? B म्हणजे काय असतं? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. H म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. तसं म्यू म्हणजे काय असतं? म्यू म्हणजे असतं परमियाबिलिटी. म्यू म्हणजे काय असतं बेटा? परमियाबिलिटी. आता परमियाबिलिटी काय? पुढे आपल्याला मोठा कन्सेप्टच आहे बेटा त्याचा. म्यू म्हणजे काय आलं? परमियाबिलिटी. पुन्हा एकदा म्यू म्हणजे काय आलं? परमियाबिलिटी. त्याचा फॉर्म्युला आहे म्यू इज इक्वल टू किती आलं? म्यू 0 इंटू म्यू आर. म्यू 0 म्हणजे काय? परमियाबिलिटी इन अ फ्री स्पेस. 0 आला ना? 0चं मिनिंग काय बेटा? फ्री स्पेस. फ्री स्पेसला अजून 2 नाव आहेत, ते म्हणजे कुठले? व्हॅक्यूम और एअर. फ्री स्पेसला अजून 2 नाव आहेत, व्हॅक्यूम और एअर. म्यू आर म्हणजे काय? तर रिलेटिव्ह परमियाबिलिटी. म्यू आर म्हणजे काय बेटा? रिलेटिव्ह परमियाबिलिटी. रिलेटिव्ह परमियाबिलिटी अजून एक नाव आहे परमियाबिलिटी इन अ मीडियम. रिलेटिव्ह परमियाबिलिटीला अजून एक नाव आहे परमियाबिलिटी इन अ मीडियम. सगळे काय ते बघायचं आपल्याला, त्याची काळजी नसावी. पुन्हा एकदा रिलेशनशिप बिटवीन कोणाकोणामध्ये बेटा? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी अँड मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ अजून एक काय नाव आहे बेटा? इंटेन्सिटी. ठीक आहे, इथे ब्रॅकेट टाकण्याच्या ऐवजी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये काय आलं? रिलेशन H. रिलेशन काय बेटा? B इज इक्वल टू म्यू एच. म्यू इज इक्वल टू फॉर्म्युला किती? म्यू 0 इंटू म्यू आर. हे जे लिहिलंय हे आपल्याला समजण्यासाठी लिहिलेलं आहे, हे आम्हाला अपेक्षित नाहीये.
ठीक आहे, याला बोलायचं काय तर म्यू बोलायचं, याला काय बोलायचं म्यू. म्यूचा फॉर्म्युला म्यू 0 इंटू म्यू आय. म्यू इज इक्वल टू किती असतो म्यू 0 इंटू म्यू आय. ओके, पुढचा क्वेश्चन घ्या. गिव्ह द रिलेशनशिप बिटवीन magnetic flux density ब्रॅकेटच्या आत मध्ये B, magnetic flux density ब्रॅकेटच्या आत मध्ये B and magnetic field strength or intensity ब्रॅकेटच्या आतमध्ये H and magnetic field strength or intensity ब्रॅकेटच्या आतमध्ये H. लिहिलंय. ओके, खालच्या वर कॅन्सल मध्ये लिहा. द रिलेशन बिटवीन द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी B, the relationship between the magnetic flux density B and magnetic field strength or intensity H can be given by B is equal to mu into H. B is equal to mu into the H. खालच्या वेळी mu is equal to mu 0 into mu r. Mu is equal to mu 0 into mu r. Mu is equal to mu 0 into mu r. खालच्या वेळी where B is equal to magnetic flux density. Where लिहायचं बेटा, where B is equal to magnetic flux density. H is equal to magnetic field strength or intensity. H is equal to magnetic field strength or intensity. Mu is equal to permeability. Mu is equal to permeability. Mu 0 is equal to permeability in a free space or vacuum or air. Mu 0 is equal to permeability in a free space or vacuum or air. And पुन्हा mu r is equal to permeability in a medium or relative permeability. Mu r is equal to permeability in a medium or relative permeability. Mu r is equal to permeability in a medium or relative permeability. झाले बेटा. पुढचे आता माझा 4 डेफिनेशन्स अत्यंत महत्वाच्या. ठीक आहे, याच्यापैकी पण 2 डेफिनेशन्स पक्का विचारतो आम्ही. त्याच्यातले पहिली डेफिनेशन लिहून घ्यायची बेटा, परमिएबिलिटी. हेडिंग टाका फक्त परमिएबिलिटी. बरं, परमिएबिलिटी काय असतं? इट इज द कॅपेबिलिटी ऑफ अ मटेरियल. कॅपेबिलिटी म्हणजे काय, गुणधर्म म्हणा, किंवा कॅपेबिलिटी म्हणजे काय, त्याच्यातून काय क्षमता आहे. कॅपेबिलिटी म्हणजे काय, त्याच्यातून काय क्षमता आहे, कुठल्या एखाद्या मटेरियल मधून किती क्षमता आहे, एखाद्या मटेरियल मधून किती क्षमता आहे, ते म्हणजे काय बेटा कॅपेबिलिटी. ठीक आहे, इट इज द कॅपेबिलिटी ऑफ द मटेरियल टू अलाउ द टू फ्लो द फ्लक्स टू इट. एखाद्या मटेरियल मधून जो कुठलाही फ्लक्स जातो त्या कॅपेबिलिटीला त्याने काय नाव दिलंय, परमिएबिलिटी. पुन्हा एकदा, परमिएबिलिटी म्हणजे काय, एखाद्या मटेरियल मधून जो कुठलाही फ्लक्स फ्लो होतो त्या मटेरियलची ती जी काही कॅपेबिलिटी असते त्याला नाव काय दिलंय, परमिएबिलिटी. पुन्हा एकदा, परमिएबिलिटी म्हणजे काय, इट इज द कॅपेबिलिटी ऑफ अ मटेरियल टू अलाउ द टू फ्लो द फ्लक्स थ्रू इट. त्याला काय नाव दिलंय, परमिएबिलिटी. पुन्हा एकदा, इट इज द कॅपेबिलिटी ऑफ द मटेरियल टू अलाउ द टू फ्लो द फ्लक्स थ्रू इट इज नोन एज व्हॉट, परमिएबिलिटी. पुन्हा एकदा, परमिएबिलिटी म्हणजे काय, एक प्रकारची कॅपेबिलिटी आहे. कोणाची, एखाद्या मटेरियलची. काय करायचं, त्या मटेरियल मधून फ्लक्स फ्लो होता आला पाहिजे, त्या मटेरियल मधून फ्लक्स फ्लो होता आला पाहिजे. त्याला काय नाव दिलंय, परमिएबिलिटी. चलो लिहून घ्या डेफिनेशन. परमिएबिलिटी it is the capability of a specific material. It is the capability of the specific material. It is the capability of a specific material to flow the magnetic flux more easily. ओके, आता एक पॉइंट सांगायचं होऊन गेला, जेवढी जास्त माझी परमिएबिलिटीची किंमत असेल तेवढं इझिली फ्लक्स फ्लो होईल बेटा. जेवढी जास्त माझी परमिएबिलिटीची किंमत असेल तेवढं इझिली काय होईल बेटा, फ्लक्स फ्लो होईल. लक्षात येतंय, म्हणजे परमिएबिलिटी जास्त तर फ्लक्स पण फ्लो जास्त होईल, परमिएबिलिटी कमी असेल तर फ्लक्स पण कमी फ्लो होईल. टेक्निकल लँग्वेज मध्ये बोलायला गेलो तर हा कुठल्या प्रोपोर्शनमध्ये बेटा, डायरेक्टली प्रोपोर्शनमध्ये.
कुठल्या प्रोपोर्शन मध्ये? डायरेक्टली प्रोपोर्शन मध्ये. लिहून घ्या. हायर द व्हॅल्यू ऑफ परमिएबिलिटी, हायर द व्हॅल्यू ऑफ परमिएबिलिटी, हायर द व्हॅल्यू ऑफ परमिएबिलिटी, हायर इज द फ्लक्स, हायर इज द फ्लक्स, हायर इज द फ्लक्स. ओके, याचा ना बेटा फॉर्म्युला ऑलरेडी झालेला आहे. म्यू इज इक्वल टू किती असतो? म्यू 0 इंटू म्यू आर. म्यू इज इक्वल टू किती असतो? म्यू 0 इंटू म्यू आर. पुन्हा युनिट बघायला गेलं तर युनिट पण काय बेटा? त्याचं हेनरी पर मीटर. नवीन कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. युनिट काय येतं? हेनरी पर मीटर. युनिट किती येतं? हेनरी पर मीटर. खालच्या वेळी लिहून घ्या. म्यू इज इक्वल टू म्यू 0 इंटू म्यू आर. खालच्या वेळी म्यू इज इक्वल टू म्यू 0 इंटू म्यू आर. म्यू इज इक्वल टू म्यू 0 इंटू म्यू आर. म्यू इज इक्वल टू म्यू 0 इंटू म्यू आर. लिहिलंय? ओके. पुढे या खाली म्यू इज इक्वल टू परमिएबिलिटी, वेअर म्यू इज इक्वल टू परमिएबिलिटी, वेअर म्यू इज इक्वल टू परमिएबिलिटी. खालच्या ओळीमध्ये म्यू 0 इज इक्वल टू परमिएबिलिटी इन अ फ्री स्पेस. म्यू 0 इज इक्वल टू परमिएबिलिटी इन अ फ्री स्पेस. म्यू 0 is equal to permeability in a free space. Mu r is equal to relative permeability or permeability in a medium. Mu r is equal to relative permeability or permeability in a medium. खालच्या वेळी its unit is Henry per meter. 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 Its unit is काय बेटा? Henry per meter. Next, पुढचा कन्सेप्ट लिहायचा आहे ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी. ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी. लक्ष इकडे. ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी पुन्हा दाखवतात म्यू या सिम्बॉलने. कशाने दाखवतात बेटा? म्यू. आता तिकडे डेफिनेशन सोपं आहे, अवघड नाहीये. फक्त त्याचा फॉर्म्युला बघायचा, त्याच्या हिशोबाने डेफिनेशन. फक्त त्याचा फॉर्म्युला पाठ करा, त्याच्या हिशोबाने डेफिनेशन. किचकी डेफिनेशन फक्त वेगळी याची परमिएबिलिटीची आहे आणि अजून एक याची डेफिनेशन मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ किंवा मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. थोडं फॉर्म्युलावरती आधारित नाही आहेत बेटा या दोन कन्सेप्ट. या दोन डेफिनेशन फॉर्म्युलावरती आधारित नाही आहेत, बाकी सगळ्या डेफिनेशन तुमच्या फॉर्म्युलावरती आधारित आहेत. ठीक आहे. बरं, आता ही डेफिनेशन काय सांगते? ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी. ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी इज द रेशियो. इट इज द रेशियो. कशाचं रेशियो बेटा? बी म्हणजे काय? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि एच म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. कळलं? पुन्हा एकदा ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी काय सांगते? इट इज द रेशियो. कशाचं रेशियो? इट इज द रेशियो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी टू द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और इंटेन्सिटी. ठीक आहे. चलो डेफिनेशन लिहून घ्यायची आहे. हेडिंग टाका ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी. हेडिंग टाका ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी. डॅश करा, पुढे लिहा. Absolute permeability is defined as the ratio of absolute permeability is defined as the ratio of absolute permeability is defined as the ratio of magnetic flux density bracket च्या आतमध्ये B magnetic flux density bracket च्या आतमध्ये B to the magnetic field strength to the magnetic field strength or intensity bracket च्या आतमध्ये H or intensity bracket च्या आतमध्ये H. ठीक आहे. खाली फॉर्म्युला लिहायचा म्यू इज इक्वल टू बी अपॉन एच. म्यू इज इक्वल टू बी अपॉन एच. म्यू इज इक्वल टू बी अपॉन एच. वेअर म्यू इज इक्वल टू ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी. Where mu is equal to absolute permeability. B is equal to magnetic flux density. B is equal to magnetic flux density. H is equal to magnetic field strength. H is equal to magnetic field strength. H is equal to magnetic field strength or intensity. Unit. Its unit is खालच्या ओळीमध्ये its unit is Henry per meter. Its unit is Henry per meter. आता पुन्हा हेनरी पर मीटर काय आलं बेटा? हा पण म्यू होता, हा पण म्यू होता, म्हणजे दोन्ही कन्सेप्ट बघायला गेले तर सेम आहे. याची युनिट किती? हेनरी पर मीटर. याची पण युनिट किती आलं? हेनरी पर मीटर.
गॉट इट? म्हणजे बी अपॉन एच असेल तर युनिट किती येतं? हेनरी पर मीटर. बी अपॉन एच असेल तर युनिट किती येतं? हेनरी पर मीटर. ओके, पुढचा कन्सेप्ट लिहायचा आहे ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी इन अ फ्री स्पेस. पुढचा कन्सेप्ट ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी इन अ फ्री स्पेस. ब्रॅकेटच्या आतमध्ये एअर और व्हॅक्यूम. ब्रॅकेटच्या आतमध्ये एअर और व्हॅक्यूम. ब्रॅकेटच्या आतमध्ये एअर और व्हॅक्यूम. ओके, लक्ष इकडे. ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी इन अ फ्री स्पेस और व्हॅक्यूम. ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी इन अ फ्री स्पेस और व्हॅक्यूम. पुन्हा इट इज द रेशियो. इट इज द रेशियो कोणाचं बेटा? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. आता नीट आहे का? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी 0 आलाय. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस और एअर. कधी लक्षात ठेवा 0चं मिनिंग फ्री स्पेस, एअर किंवा व्हॅक्यूम असतं. 0चं मिनिंग काय असतं बेटा? फ्री स्पेस, एअर और व्हॅक्यूम. मग बीचं मिनिंग काय होतं? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. बीचं मिनिंग काय होतं? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इन अ 0 आला म्हणून एअर और व्हॅक्यूम और फ्री स्पेस टू द एच. एच म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी सेम, काही चेंज होणार नाही. पुन्हा एकदा काय सांगते बेटा? ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी इन अ फ्री स्पेस. Absolute permeability in a free space or air or vacuum is defined as the ratio of. It is defined as the ratio of magnetic flux density. It is defined as the ratio of magnetic flux density in a free space or air or vacuum to the magnetic field strength. To the magnetic field strength. To the क्या आला बच्चा लोग? magnetic field strength. लिखूं क्या? चलो magnetic absolute permeability in a free space. ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी इन अ फ्री स्पेस. हा 2 मिनिटं बेटा, एक कन्सेप्ट सांगायचा होऊन गेला. इथे ना बेटा ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी इन अ फ्री स्पेस ची कॉन्स्टंट किंमत असते. ती किंमत फिक्स आहे. कशाची बेटा? म्यू झिरोची. कॅल्क्युलेट करायची गरज नाही आपल्याला, ती किंमत कॉन्स्टंट आहे. जशी तुमची पायची किंमत कॉन्स्टंट असते बेटा 3.14. ठीक आहे, किंमत वाईज. आणि पायची किंमत 180 पण असते अँगल वाईज. ठीक आहे, पायची किंमत 180 पण असते अँगल वाईज. तशी ती म्यू झिरोची एकच किंमत आहे, ती म्हणजे किती असते बेटा? 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. म्यू झिरोची कॉन्स्टंट किंमत आहे किती बेटा? 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. हे मला सम्स मध्ये यूज होईल. म्यू झिरोची कॉन्स्टंट किंमत आहे किती बेटा? 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. युनिट काय? हेनरी पर मीटर. म्यू झिरो आहे, म्यू आला म्हणून पण युनिट किती आलं? हेनरी पर मीटर. युनिट किती आहे? हेनरी पर मीटर. ओके, चलो लिहून घ्या. ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी इन अ फ्री स्पेस और एयर और वैक्यूम. Absolute permeability in a free space or air or vacuum. Absolute permeability in a free space or air or vacuum is defined as the ratio of. Is defined as the ratio of. Is defined as the ratio of. It is defined as the ratio of magnetic flux density in a free space. It is defined as the ratio of magnetic flux density in a free space. It is defined as the ratio of magnetic flux density in a free space or air or vacuum. Magnetic flux density in a free space or air or vacuum to the magnetic field strength. 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 ठीक आहे, खालच्या ओळीमध्ये म्यू झिरो इज इक्वल टू बी झिरो अपॉन एच. म्यू झिरो इज इक्वल टू बी झिरो अपॉन एच. Mu 0 is equal to B0 upon H, where mu 0 is equal to absolute permeability in a free space or air or vacuum. Where mu 0 is equal to absolute permeability in a free space or air or vacuum. Where mu 0 is equal to absolute permeability in a free space or air or vacuum. B0 is equal to magnetic flux density in a free space or air or vacuum. B0 is equal to magnetic flux density in a free space or air or vacuum. H is equal to magnetic field strength. H is equal to magnetic field strength or intensity. लिहिलंय खालच्या ओळीमध्ये. Absolute permeability in a free space or air or vacuum consists of a constant value. Absolute permeability in a free space or air or vacuum consists of a constant value. Absolute permeability in a free space or air or vacuum consists of a constant value, which can be given by mu 0 is equal to 4 pi into 10⁻⁻⁷. Mu 0 is equal to 4 pi into 10⁻⁻⁷ Henry per meter. Mu 0 is equal to 4 pi into 10⁻⁻⁷ Henry per meter. ठीक आहे, खालच्या ओळीमध्ये इट्स युनिट इज हेनरी पर मीटर.
इट्स युनिट इज हेनरी पर मीटर. ओके बच्चे चलो, हा एक शेवटचा कन्सेप्ट मला एक्सप्लेन करायचा होता, पण टाइम जास्त वाढतोय म्हणून तुम्ही उद्या घेऊन घे. ठीक आहे बच्चे चलो, ओके दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू.